आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पर काल मी तुम्हाला गृहपाठ करून यायला सांगितलं होतं। तुमचा सोपा विषय कुठला आणि अवघड विषय कुठला करून आलात? होय आणलाय सर। माझा सुद्धा झालाय। सुरू कर मग, सांग। सांगते सर। सर मराठी भाषा लय सोपी जाती, पण विज्ञान म्हणलं ना तर लय अवघड आहे सर। मराठी भाषेचं मला काय बी टेन्शन नाही, पण विज्ञान असं वाटतंय की त्या देशपांडे बाईच्या घरी जाऊन अवघड काम केल्यासारखं, अगदी घामच फुटतोय बघा। आवडलं, पण तू प्रामाणिकपणे कबूल केलंस, मला आवडलं। आता हा जो अवघड विषय आहे विज्ञान, तो सोपा करायला हवा ना। पुढे बस। असं आपोआप नाही होणार, त्यासाठी अभ्यास करावा लागेल। काय झालं इकडे? सर हा बोलला पुढे बस म्हणून। मी इथे बोलतोय ना काहीतरी। सॉरी सर। बस। तर मग अवघड विषय सोपा करण्यासाठी अभ्यास करावा लागेल खूप। चालेल चालेल सर। छान, बस। तर आता तुम्ही हो गृहपाठ करून आला, तुम्ही आणलास? सर आई शपथ मी केला असता, पण आज माझा पहिला दिवस आणि यांनी मला सांगितलं नव्हतं। मी याला विचारत होतो तरी हा काय बोलला नाही। ठीक आहे, बस। काल जे कोण आले होते, काल ज्यांना मी सांगितलं होतं त्यापैकी कुणी कुणी केलाय? शिवानी, लक्ष कुठे आहे? काय ते सर ते मी ते डिपर बघा त्याच्या पोटात दुखतंय। हा बघा त्या खूप दुखतंय सर। रात्रीपासून दुखतंय सर। अरे एवढं पोटात दुखतंय तर मग शाळेमध्ये यायचं नाही आज। सर त्याला शिक्षणाची आवड आहे ना, म्हणून आला तो सर। ठीक आहे, मग आता आलायस तर काय हरकत नाही। आता बस तू इथेच, मी तुला देतो औषध। विद्यार्थ्यांची काळजी घ्यायला जमतं मला। हा म्हणजे सांगतो। मांजा मांजरेकर, या इकडे या। तुम्हीच मांजा मांजरेकर, तुम्हीच ना? हा, या। ते बघा इथे तो बॉक्स आहे ना, तो घेऊन या। आई माझा मित्र। ठीक। सर हे काय सर? आजीचा पटवा असा शब्द ऐकलास का कधी? बस क्या सर, ऐकलं ना आजीकडून, आजीबाईचा बटवा ऐकलं? ऐकले ना? तसा हा मास्तरांचा पटवा आहे। ते घे, दे त्याला। दे त्याला, औषध आहे। हे नको, हे नको। माझ्या पाणी काय करतोय? नको ना भाई, अरे याला माहित नाही पाणी नको नको। अरे पोटात दुखतंय ना, त्याच्यावरचं औषध आहे, ते घे। आहो सर, नाही त्याचं पोट नाही दुखत आहे, मग? त्याचं अपेंडिक्स दुखतंय। हा तेच खूप डेंजर वाढलंय सर, अपेंडिक्स। अपेंडिक्स दुखतंय। नाही खूप दुखतंय, मी त्याला घेऊन जातो। काय त्याला गरज आहे? खूप असह्य होतंय। सर याच्यासोबत मी जातो, एकट्याला जमणार नाहीये। आणि सर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल, नाहीतर अवघड होऊन जाईल आणि माझा हात लागल्याशिवाय त्याला उचलता येणार नाही। मी उचलतो त्याला सर, मी उचलतो। सर मी काय म्हणते, मला जावं लागेल यांच्याबरोबर। काय मी त्यांना सांभाळते ना। हा मी सगळं त्यांचं बघते, तर मला जावंच लागेल ना। एक काम करा भावना, तुम्ही थांबा, मी शिवाला घेऊन जातो। मी जाते त्यांच्याबरोबर। शिवानी, थांब। नका थांबू, नका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे घेऊन चाललायत ना? मग डॉक्टरांना बरोबर सांगाल ना? पोटात दुखतंय सर, आता खूप वाढायला लागले दुख सर। वर येते भाई, अपेंडिक्स वर येतोय भाई। वाढला, काळजी करू नका, मी सांगतो, मी हुशार आहे। पण अपेंडिक्स कुठल्या बाजूला असतो माहितीये? उजव्या। आणि ह्याचा अपेंडिक्स डाव्या बाजूला आहे। मला खरंच सांगा, तुम्हाला शिकायची इच्छा आहे का नाही आहे? नाही, नसेल तर मला स्पष्ट सांगा की आम्हाला शिकण्यामध्ये काडीचाही रस नाही।
काय ना, आपल्या मानवी शरीराची एक जडणघडण असते. त्याच्यामध्ये ठरलेलं असतं हृदय कुठल्या बाजूला आहे, किडनी कुठे आहे, लिव्हर कुठे आहे, अपेंडिक्स कुठे आहे आणि महत्वाचं मेंदू कुठे आहे. आणि हे जर सगळं समजून घ्यायचं असेल तर अभ्यास करावा लागेल. त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. मग आता थांबलात का? चाललायत ना हॉस्पिटलमध्ये? काय हे इतकं खोटं? अरे पोरांनो, कशाला अशी नाटकं करायची? ए अपेंडिक्स, तुम्हाला काय सरबी आले का? इकडे काय टाइमपास करायला आलाय? ए भाई तू कशाला बोलतोय? हा, एक मिनिट. शाळा आहे. आता तुम्ही जाताय का येऊन बसताय? बसतो चला बसतो. राहू दे, इथे ठेव. 2000 दिले आहेत. अरे रॉकी, काय अभ्यास वाटतं? हो ऐक ना चंदन, मला तुझी गरज होती. माझी? अरे मी काय मदत करणार? म्हणजे आता माझा इंटरव्ह्यू असणार आहे, त्यामुळे मला समोरून कोणीतरी प्रश्न विचारणार पाहिजे होतं. म्हणजे तू तर होशील, म्हणजे मला समोरून प्रश्न विचारशील, तेवढीच माझी प्रॅक्टिस पण होईल. ओके, आणि कसं म्हणजे कशातून विचारू प्रश्न? एक मिनिट. हा, हे बघ, हे बुक घे, यातून रॅन्डम प्रश्न सिलेक्ट कर आणि मला विचार. ओके चालेल. आपण एक रॉकी, इंटरव्ह्यू आहे ना, पण असं नको. आपण ना एक काम करू, आपण प्रॉपर सेटअप तयार करू. हा, परफेक्ट. हा. ओके. प्लीज हॅव अ सीट. IPS व्हायचं आहे ना? हो सर. बसण्याची पद्धत अगोदर शिका. दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. हो, सॉरी सर. नाव काय आपलं? राकेश. राकेश. राकेश या नावाचा अर्थ काय? पौर्णिमेचा स्वामी. पौर्णिमेच्या स्वामीला इंग्रजीत काय म्हणतात? किंग ऑफ फुल मून. किंग ऑफ फुल मून की द किंग ऑफ फुल मून? सॉरी सर, द किंग ऑफ फुल मून. गुड. आपल्याबद्दल काहीतरी सांगा. माझं नाव राकेश. ते तुम्ही ऑलरेडी सांगितले. सॉरी सर, मी एक अनाथ आहे, पण माझी फॅमिली खूप मोठी आहे. अनाथ असून फॅमिली मोठी म्हणजे? म्हणजे सर, मी जिथे राहतो त्या वस्तीमध्ये शिवा म्हणजे शिवानी पाटील या माझ्या ताईने मला सांभाळलं, मोठं केलं, शिकवलं. त्यामुळे तिची जी फॅमिली आहे तीच माझी फॅमिली. रॉकी, माझाही असंच आहे रे. म्हणजे बघ ना, आता तू विचार कर, ती दिव्या एवढी माझ्यावर चिडचिड करत होती, माझ्या नावाने बोंब मारत होती. अरे शिवाने मला इथे आणलं, या गॅरेजवर काम दिलं, मला अकाउंट सांभाळण्याची जबाबदारी दिली आणि त्याचा पगारही दिला. ती नसती ना तर काय माहित कुठं असतो मी. हो ना यार, पण मी फार एक्सायटेड आहे. शिवा शिकतीये. हा, खरं तर या एका गोष्टीचीच कमी होती, पण आता तिला नाही कोणी थांबवू शकत. शिवा सगळ्यांच्या पुढे जाणार आहे. खरं आहे. फार अभिमान वाटतो तिचा. बरं चल, आपण इंटरव्ह्यू कंटिन्यू करू. अरे हो.